केले जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि देवकरने त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं। म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड। खोपोली हत्याकांडाला बीड कनेक्शन। आमदार महेंद्र थोरवेंचा धक्कादायक दावा। हत्याकांडामागे वाल्मिक कराड गँग आणि राष्ट्रवादीचा हात। मंगेश काळोखेंवर तब्बल 13 वार करणारा इसम बीड जिल्ह्यातला। मंगेश काळोखे यांच्या हत्यामागचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत। वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी काय संबंध आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांच्या अडचणी वाढणार, पूर्ण पाहू या व्हिडिओतनं। नमस्कार, मी श्याम आहिरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी। खोपोलीत झालेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे समर्थक आणि मुख्य आरोपी रवींद्र देवकर व त्यांच्या 2 मुलांना अटक करण्यात आली आहे। राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत फरार आहेत। या दोघांवर सुद्धा मंगेश काळोखे हत्येप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पण आता काळोखे हत्येप्रकरणी चर्चा होते ते बीड कनेक्शनची। ती कशी आणि का हे पाहू। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मंगेश काळोखेंच्या पत्नी मानसी काळोखे वार्ड क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उर्मिला देवकर यांचा 700 मतांनी पराभव करत निवडणुकीत विजयी झाल्या। खोपोली शहरात या विजयाची जंगी मिरवणूक ही काढण्यात आली। पण 26 डिसेंबरला सकाळी मंगेश काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेले। मुलीला शाळेत सोडून परतत असताना वाटेत काळ्या कलरच्या गाडीने त्यांना धडक दिली आणि गाडीतच बसलेल्या 3 ते 4 जणांनी त्यांच्यावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केले। या हत्येचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि सह आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी कट रचून ही हत्या घडून आणल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे। थोरवेंनीच या घटनेला बीड कनेक्शन असल्याचं उघड केलंय। मुख्य आरोपी रवींद्र देवकर याचा बॉडीगार्ड हा बीड जिल्ह्याचा असून तो वाल्मिक कराड गँगशी संबंधित असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे। याच बॉडीगार्डनं मंगेश काळोखेंवर तब्बल 13 वार केल्याचं सीसीटीव्ही मध्ये समोर आलंय। हा बॉडीगार्ड बीड मधला वॉन्टेड गुन्हेगार असून या हत्येसाठीच सुधाकर घारे याने खोपोलीत याला आणल्याचा आरोपही थोरवे यांनी केला आहे। केले जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर पण आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा आता फोटो आम्हाला आज मिळालेले आहेत। तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही, तर तो ह्या बीडमधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरने त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं। म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरने आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे। त्यांनी 13 वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असताना सुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने काल कर्जतमध्ये येऊन तटकरे त्या ठिकाणी करत आहेत, आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी, नाहीतर उद्या कॅन्डल मार्च झाल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनलाच बसून राहू। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्याचा संबंध असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे। थोरवेंच्या या खुलाशामुळे बीड कनेक्शन या घटनेला असल्याचं समोर आलंय आणि सुनील तटकरे आरोपींना पाठीशी घालतात
असा आरोप थोरवे यांनी केला आहे. या घटनेनंतर सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यानं दुसरा नंबर संकेत भाषेचा अशी कमेंट एका बातमीमध्ये केली होती. संकेत भाषे हे आमदार महेंद्र थोरवेंचे भाचे असून ते कर्जत नगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. या प्रकरणी तब्बल 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी जरी अटकेत असतील तरी सुधाकर घारे आणि भरत भगत हे अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी कनेक्शन आणि बीड कनेक्शन समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता पुढील तपासात अजून काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.